नमस्कार. आपण पाहत आहात लोकहित लाईव्ह न्यूज चॅनल. आवाज सर्वसामान्य जनतेचा. मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्पामुळे 11 शेतकऱ्यांची शेती धोक्यात. ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर इंगळे आणि प्रवीण शिंदे यांनी हाणून पाडला डाव. दिनांक 25 जून 2025 रोजी मंगरुळ येथून जवळ असलेल्या साकुरेटी या गावामध्ये ई क्लासची जमीन 55 वर्षापासून शेतकरी आपले उदरनिर्वाह करण्यासाठी 1980 सालापासून वाहत आहे. यात आदिवासी व नवबुद्ध गरीब मजूरदार शेतकरी आहे. यांच्या घराचा वापर, पंचाचा सगळा कारभार याच शेतीच्या भरोश्यावर आहे. त्यांची जमीन आवादा कंपनी सौर ऊर्जा यांच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. सदर शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ महसूल प्रशासन करीत आहे. शेतकऱ्याची जमीन शेतकऱ्याकडे राहू द्या अशी विनवणी शेतकरी पोलिसांना करीत आहे. यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणारे ठाणेदार पोलीस निरीक्षक सुनील नाईक शेतकऱ्यावर मोठ्या प्रमाणात दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांनाही शेतकरी जुमानले नाही. जिल्हा अपर पोलीस अधीक्षक दिनेश बैसाने आपल्या पथकासह हजर झाले. त्यांनी शेतकऱ्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख किशोर इंगळे आणि प्रवीण शिंदे यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यात शेतकऱ्याने बी बियाणे उधारीत विकत घेऊन शेतात पेरणी केली. त्यात सोयाबीन, तूर आणि कापूस या पिकांची लागवड केली आहे. जवळपास 60 वर्षापासून ई क्लासची जमीन शेतकऱ्यांच्या ताब्यात आहे. 1983 मध्ये त्यांना 7/12 महसूल विभागाने दिलेला असून सदर कोणत्याही प्रकारच्या नोटिसा न बजावता जमीन हिसकावण्याचा प्रयत्न शासनाचा चालू आहे. शासकीय कामात अडथळा आणत असल्यामुळे किशोर इंगळे आणि प्रवीण शिंदे यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करू अशी धमकी दिनेश बैसाने यांनी दिली होती. शेतकऱ्यांसाठी काही झाले तरी चालेल, आम्ही आक्रमक राहू असे किशोर इंगळे यांनी सांगितले. एवढेच नव्हे तर दिनेश बैसाने यांनी पुण्यनगरी बातमीदार यांचा सुद्धा व्हिडिओ काढत असताना मोबाईल हिसकावून घेतला होता व त्यांची फोटो व रेकॉर्डिंग सर्व डिलीट केले आणि त्यांना उद्धट भाषेत बोलले गेले. एवढेच नव्हे, यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील नाईक यांनी सुद्धा तू कोणाशी बोलत आहे, तुला काही कळते का, अशा भाषेत बोलताना दिसून येतात. पत्रकारांना शासन प्रणालीचा चौथा आधारस्तंभ मानला जातो व हे पोलीस अधिकारी जनतेच्या सेवेसाठी निवडले जातात आणि हेच अधिकारी लोक पत्रकारांसोबत असे गैरवर्तन करतात तर सामान्य नागरिकांना किती खालच्या दर्जाची वागणूक देत असतील असा प्रश्न मोठ्या प्रमाणात जोर धरत आहेत. सदर शेतकऱ्यावर अन्याय होऊ नये यासाठी किशोर इंगळे आणि प्रवीण शिंदे जिल्हा शिवसेना प्रमुख आक्रमक झाले होते. त्यांच्यावरही पोलिसांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. नंतर महसूल विभागाचे अधिकारी HD आले आणि त्यांनी जागेचा पंचनामा करून रवाना झाले. यात शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सौर ऊर्जेचा डाव हाणून पाडला आहे. सदर आंदोलन सकाळी सुमारे 10 वाजल्यापासून तर दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू होते. यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी हर्ष नंदा वाकोडे.